नमस्कार. आयच्या डिबेटात तुमकां सगळ्यांक येवकार. विषय असा वर्त सोंपता, नवे वर्स सुरू जाता. नवे वर्स हे इलेक्शन इयर सगळ्यांक खबर आहा. इलेक्शन घडये 2016चे एंडाक जातले किंवा 2017चे सुरवातीक जातले. पण म्हाका दिसता सप्टेंबर ऑक्टोबर उपरांत एक तर कोड ऑफ कंडक्ट सुरू जावपाक शकता आनी ताजे म्हाका दिसता जून जुलय मेरेन म्हाका दिसता इलेक्शनाचे वारे सुरू जातले आनी पावसाक एनीवे काय व्हडलीशी कामां जायनात. सो जानेवारी ते जून असो कार्यकाळ आसा जातूंत भितर गोंयच्या राजकारणा भितर खूब कितें घडपाक शकता आनी प्रत्येकाक स्वताक पोजिशन किंवा रिपोजिशन करचो पडटलो. वॉट कॅन वी एक्सपेक्ट फ्रॉम दी इलेक्शन इयर हो टॉपिक आनी 3 मानेस्तां बरोबर पयले आसात ते काँग्रेसीचे फुडारी आनी प्रवक्ते सुनीलबाब कोटणकार, स्वागत. दुसरे आसात म्हणजे भाजपाचे आमदार आनी फुडारी मायकल बाब लोबो आनी तिसरे आसात म्हणजे फातोड्डेचे आमदार विजय सरदेसाय. आय विल स्टार्ट सुनील विथ यू. सगळ्यांक अपेक्षा आसा की काँग्रेसीन एग्रेसीव जावचें, काँग्रेसीन आनी चड काम करचें. What can we expect from Congress starting January 1st? 2016 तुम्ही काँग्रेसीचें एग्रेशन जें आसा तें ग्राउंडाचेर भरपूर पळयतले. कित्याक जशी तुमकां अपेक्षा आसा, गोंयकारांकूय अपेक्षा काँग्रेसी कडल्यान खूब आसा की काँग्रेस पक्ष परत सत्तेर येवचो आनी असो सत्तेर काँग्रेस पक्ष येवपा खातीर काँग्रेस पक्षाक एक एग्रेसीव ऑपोजिशनाची भुमिका निभोवची पडटली. आनी आमकां विश्वास आसा की ती एग्रेसीव भुमिका जी लोकांची आमचे कडेन अपेक्षा आसा ती तितले एग्रेशन आमी येता ते इलेक्शन दाखोवपाक शकतले आनी बरे भशेन दाखोवपाक शकतले. आमचे सगळे पक्षाचे नेतृत्व नवे पयलींचे हांकां बरोबर घेवन ते जो ब्लेंड आसा तो फुडें वतले. एक लोकांची एक म्हत्वाची गजाल आसा की 4 वर्सां जालीं तरी काँग्रेस ओपोजिशनाच्या मुडा भितर येना. लास्ट वर्साक तरी येतली. तुमकां हांवें सुरवातीकूच जशें सांगलां की एग्रेशन जे जितले गरज आसा, लोकांची जितली अपेक्षा आसा ताजे अपेक्षेक खंयच कमी पडनासतना सामकी एग्रेसीव ऑपोजिशन पार्टी आनी खंयचोच स्कोप कोणाक दवरिनासतना उलोवपाक आनी जे कितें काँग्रेस पक्ष करूंक जाय ते आमी करतले. ओपोजिशनाचेर टिका करपाची संदी दवरची ना. पळय म्हाका दिसता जेन्ना आमी ऑपोजिशन काँग्रेस जेन्ना ऑपोजिशन पक्ष आसा, लोकांच्यो आमचे कडल्यान खूब अपेक्षा आसा आनी ऑपोजिशन पार्टी कशी काम करपाक जाय. ऑपोजिशन पार्टी थंय ओगीच तोंड आपलें बंद करून दवरूंक जायना. मान्य करता हांव की जितलें एग्रेशन जावपाक जाय आसलें तितलें एग्रेशन जावंक ना. तें हांवें जालां म्हणलें म्हणून कितें तें जावंक नासलेली गजाल हांव पिशान कोणाक काडपाक आमी हांगा बसूंक ना. पण येता ते 2016 एग्रेशन जें कितें आसा तें तुमकां सगळ्यांक दिसतलें. म्हणजे तुजेर तर सगळ्यांची नदरो आसात. वॉट कॅन वी सिरियसली एक्सपेक्ट इन 2016 फ्रॉम यू? ना, एक म्हणल्यार BJP सरकार ज्यो कितें पॉलिसी करता आनी जी डिसिजनां घेता ताजेर BJP सरकार गोंय व्हरून घाटार विकपाक सोदता अशें गोंयकारांक दिसता. आतां लेटस्ट म्हणल्यार तांणी माड जो आहा हें झाड न्ही हें तण अशें म्हणून तांणी डिसिजन घेतिल्लें आहा 1 day before our liberation day. So they liberated us from coconut, which is considered a divine tree, which is a wish fulfillment. कल्पवृक्ष म्हणटात ताका आमी. कल्पवृक्ष वृक्षूच न्ही हें ताणें डिसिजन घेतिल्लें आहा. तर म्हाका दिसता पयलें न्यू इयराक म्हजें तरी रिजोल्युशन आसतलें की गोंयकारपण साल्वार करपाचो टायम आयिल्लो आहा आनी फर्स्ट बाय सेविंग द कोकोनट ट्री. हें BJPचें डिसिजन, कॅबिनेटाचें डिसिजन जर ते फाटल्यान घेनात बिफोर ओपिनियन पोलाची एनिवर्सरी, बिकॉज वी आर नाव गोईंग इन टू द 50th year ऑफ द ओपिनियन पोल. करेक्ट. नेक्स्ट इयर इज ऑल्सो गोइंग टू बी द 50th year ऑफ द ओपिनियन पोल. ताजे पयलीं जर ते घेनात जाल्यार वता थंय तांकां दे वील हॅव टू फेस डेमॉन्स्ट्रेशन्स ऑफ डिफरंट टायप्स. जे कोण स्वाभिमानी गोंयकार आहा तांकां रस्त्यार हाडप आनी BJP सरकाराक नाका शेवट करप असल्यो एंटी. एक गजाल जी आसा ती म्हळ्यार तुमी कांय पार्टीची स्वप्न लोकांक दाखयल्यात. ती स्वप्न आसात काय चेंजीस जाला? पॉलिटिकल चेंज गोंयकारांक जी जाय ही गोंयकारांक हाडून दिवप 2016 वर्सान हें आमचें कर्तव्य जावन वतलें आनी ताजे खातीर जे कितें स्टेप्स घेवपाचे आहा ते आमी घेतात आनी आमचें चालू आहा. लोकांनी स्वप्न सोडून दिवची न्ही. स्वप्नां न्हीच, 100% जातलें. 100% जातलें. 100% गोंय ना जाल्यार आमकां तोंडूच आसचें ना लोकां फुडें वचपाक. आमी तशें लिपून वचपाच्यो खबऱ्यो उलयनात. नायदर आर बी टॉकिंग अबाउट मर्जर ऑफ विथ एनी पार्टी. आमी बायजणांनी आमी खंयच्याच नॅशनल पार्टीक भिवूं नाकाना. नॅशनल पार्टी ज्यो डिसिजनां घेता ही डिसिजनां दिल्लीन घेतिल्लीं डिसिजनां गोंयकारांच्या बऱ्याक नासतात. हें गोंयकारांक दिसूंक लायलां. वेदर द डिसिजन इज ऑफ डिफेन्स एक्सपो नाव
or whether the decision is of many other decisions taken in the past. These have never been to the interest of Goa. गोंय म्हणटे आज दिल्लीची कॉलनी जाल्ली आहा आनी ताका हे गोंयाक मुक्त करपाचें हें आमचें कर्तव्य जाता आनी आमी हें करतलेच. मायकल तुजे दावे सायडीच्यान आसा तेय म्हणटात एग्रेसिव्ह जातले, उजवी सायडीच्यानच सांगता की नाका शेवट करतले म्हण तुमकां. what is your party planning in 2016 because तुमगेले ऑर्गनायझेशनय खूप स्ट्रॉंग आसा, बेजूय खूप स्ट्रॉंग आसा, and what is the thing, what are the measures you are trying to take to make sure that these aggressions are tackled well? See, Bharatiya Janata Party is a party with a difference. आणि in a democracy, सदांच जेन्ना एक वाटेन रुलिंग सायडीन बसता ऑपोजिशन स्ट्रॉंग आसपाकूच जाय. आयज गोंयान ऑपोजिशन इतले वीक जाल्ले आहा, ती भुमिका बाब विजय सरदेसायन आनी रोहन खंवटेन असेंब्लीन दाखयल्ली आहा. काँग्रेस म्हणटा पळय ती पार्टीत ना कशी दिसता असेंब्लीन. आनी जे पद जे आहा ऑपोजिशन लिडर म्हणून, जे ऑपोजिशन लिडरान जी भुमिका गोंयान आयज घेवपाक जाय, जो स्टँड गोंयान घेवपाक जाय तो तेंच्यांनी घेवंक ना. आनी तो स्टँड दोग जाणांनी घेतला आनी इवन नरेश सावल हा तेंच्या वांगडा. सो आय वूड से दॅट गोवन्स are happy with our government, that is BJP government, but they also want a strong opposition. People who are not with BJP today, they want a strong opposition. So that to fulfill a strong opposition in 2017 or 2016, You are giving them good wishes. we are giving Vijay Sardesai and the team good wishes. And Congress will go to zero or minus. You are not even giving wishes to Congress? Congress आसचेत ना. Congress आसूकूच शकना. The way things are going on today, आज तू म्हाका सांग 4 वर्सां जाली खुंयचे हेचेर काँग्रेसीन आयज एक आंदोलन केला, धाकटुलें तरी आंदोलन केला. ते दुसरे जे आंदोलन करतात थिंगा येवन सायडीक रावता. म्हाका एक सांग मायकल बाब, दुसरो प्रश्न आसा. काँग्रेस हाऊसान एक हे आसता तो बॅनराच्या फुडल्यान रावन भाशणां कोणूय दिवपी, पूण 4 लोकांक हाडून रस्त्याचेर येवन एक ओपोज करपाक कितें तरी दाखोवपाक तेंचे कडेन आयज बसून कॅपॅसिटी. बरें, म्हाका मायकल बाब दुसरी गजाल जी आसा, दुसरी गजाल जी आसा ती म्हळ्यार तुमच्या सरकाराचो परफॉर्मन्स. कारण आता तुमचे कडेन जेम तेम 6 ते 7 म्हयने उरल्यात, मागीर पावस सुरू जालो, मागीर कोड ऑफ कंडक्ट लागलो, मागीर कांय जावचें ना. मेजर पॉलिसी डिसिजन्स जी आसात त्या मेजर पॉलिसी डिसिजन्साचे अल्टिमेटली तुमकां मेजॉरिटी केन्ना मेळटा जेन्ना यू आर प्रोजेक्टिंग सम मेजर पॉलिसी डिसिजन्स फॉर द स्टेट. अदरवायज तुमकां 30% पडटले, काँग्रेसीक 30% पडटले आनी तितली भितर तो उरतले आनी मागीर तुमकां आनी कोणाक ओडून हाडचो पडटलो. यू गॉट अ डिसिसिव्ह मॅन्डेट टू टेक सर्टन पॉलिसी डिसिजन्स एंड यू हॅव नॉट टेकन देम टिल नाव, इन्क्लुडिंग रिजनल प्लॅन. What are you going to do to correct those things? See, जे काँग्रेसीन रॉंग केल्ले ते आमी राईट केलें ना अजून. ना ते आमी फुडें व्हरोंक दिवंक ना, तेका आमी फुल स्टॉप घातला. पण ते तशेंच दवरला ना, फुल स्टॉप घातला. तेजेर आतां कामूय चालू केला, आतां प्लॅनाचे काम चालू केले. मायनिंग जे बॉन्ड जाल्ले ते आमी स्टार्ट केले. आतां देर आर सम वर्कर्स स्ट्रायक आनी दॅट इज गोइंग ऑन, इट विल बी सॉर्टेड आउट. सेकंडली जितके आमी जाहीरनामाचेर जे हे दिल्ले, जे एश्युरन्सेस दिल्ले, जे प्रॉमिसेस दिल्ले ऑन द मॅनिफेस्टो, ते सगळे आमी फुलफिल केल्ले आहा. तुम्ही मॅनिफेस्टो. आय एम नॉट टॉकिंग अबाउट वेलफेअर स्कीम्स, आय एम टॉकिंग अबाउट द मेजर पॉलिसी डिसिजन्स फॉर द स्टेट ऑफ गोवा. ती मागीर एमओआय आसूं, ते मागीर रिजनल प्लॅन आसूं, कसिनो आसूं, सगळें आसूं. फायनली गोवन्स आर लुकिंग एट ऑल दिस थिंग्स. लायक वन इज म्हारगाय वाडले, आमी वेलफेअर स्कीम्स केल्या. सेकंडली जी एमओआय इश्यू आहा तो आमची बीजेपी लेजिस्लेचर पार्टी आणि बीजेपी पार्टी म्हणून आमचे लेजिस्लेचर आणि पार्टी म्हणून आम्ही डिसिजन घेतले. अँड व्हॉट इज इन द इंटरेस्ट ऑफ गोवन्स वी विल डू. गोंयकाराचो इंटरेस्ट कोणूच करतले. सुनील, एक तागे आर्ग्युमेंट आसा की ज्यो वेलफेअर स्कीम्स तांणी लागू केल्यात, दोज वेलफेअर स्कीम्स विल हेल्प देम टू टायड ओवर दीस पॉलिसी पॅरालिसीस. अँड अल्टिमेटली लोकांक तें बरें दिसता. खंय तरी ह्या मुद्द्याक आमी जितलें म्हत्व दितात तितलें म्हत्व लोक दिवचे नात आनी मतां मारतना लोक वेलफेअर स्किम्सा कडेन पळोवन मतां मारतले. मायकलाक जेन्ना तुवें पयलो प्रश्न विचारलो, म्हाका विचारलो, तुवें विजयाक विचारलो, हांव म्हज्या पार्टीचेर उलयलो, आनी आपूण जावपाचें आसा त्या पार्टी बद्दल तो उलयलो, आपली पॉलिसीज सांगल्यो.
मायकलाक तुवें जेन्ना प्रश्न विचारलो मायकलान आपले सरकाराची गोंयांक पाड घाल्या पळय हांच्यानी फोंडान घालता पळय गोंय ते सांगपाचें सांडून तो काँग्रेस कितें करता ताजेर उलयलो पयलीं राव रे आतां तूं उलयतना हांव मदीं उलयता आतां म्हाका उलोवना मरे बीजेपी अरे राव मरे मातसो राव पयलीं हांव उलयता बरें 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 ओके ओके बरें बरें मायकल लेट हिम फिनिश आय कम टू यू या ताजे तो आतां मॅनिफेस्टो तो उलयला आपल्या पार्टीच्या मॅनिफेस्टोचेर उलयला आमी प्रॉमिसीस केल्या स्किमी तांच्यांनी ज्यो प्रॉमिस केल्या त्यो स्किमी तांच्यांनी दिल्या आसात पण मेजर गोंयान इश्यूज असले कझिनोज ड्रग्स रिजनल प्लॅन हाजेर तांच्यांनी कितें केला जे मुद्द्या वयल्यान जो रिजनल प्लॅन रॉंग म्हणून सांगून तुमी गांवभर नाचले आनी जे मुद्द्याचेर तुमी सत्तेर आयले तोच रिजनल प्लॅन आज तुमी घेवन फुडें कित्याक वता तुजो आज तुजो फाटल्या दिसान तूं बोवाळ मारतलो आतां ह्या दिसान तुजो आवाजूच ना कित्याक तुका ओडीपी मेळ्ळा तूं खंय आसा तो गोंयकारांक खबर ना तू खंय आसा तोच खबर ना गोंयकारांक दुसरें म्हणल्यार एक सिस्टमॅटीक अटेम्प्ट चालू आसा हांगा ऑर्केस्ट्रेड अटेम्प्ट चालू आसा की काँग्रेस वीक काँग्रेस काय करना हें दाखोवप काँग्रेसीन कितें केलां तें जर तुका जर दिसना अजून पर्यंत जाल्यार म्हाका दिसता तूं दोळे बंद आसलेल्याचे उगडे करपाक मेळटा तूं जर उगडे आसून पळोवंक सोदना हांव काय करूंक शकना बरें आनी तुका तूं बीजेपीचो मरे तूं ताजी पार्टीचें मार्केटिंग कित्याक करता तुका कॉन्ट्रॅक्ट दिला मार्केटिंग ऑफिसर ऑपोजिशन जाय अरे पण तू ताजी कितें बरें मायकल I'll come to you. गुड ऑपोजिशन Yeah, okay. I'll come to you. ऑपोजिशन जर फेल झाले जाल्यार कोण तरी येवंक जाय ना ऑपोजिशन बरें विजय यू एग्री विथ मायकल्स आर्ग्युमेंट की वेलफेअर स्कीम्स आम्ही इतली बरी भशेन आनी मॅनिफेस्टो दिला तशी लागू केल्या जंय दॅट पॉलिसी पॅरालिसीस they can tide over it because of the welfare schemes we will also take care of the policy No, 1 minute. which you are not taken care of till now. No. And in next 6 months you will see regional plan coming out with all the जे आधी घोळ केल्लो बरें ओके या एक म्हणल्यार ते आमी सारखे करून भायर काडपाचे पॉलिसी डिसिजनां घेवप हाजेर एक इशू हय पॉलिसी पॅरालिसीस जी म्हणटा ती दुसरें तूं म्हणटा ती वेलफेअर स्किम्स आतां वेलफेअर स्किम्स ज्यो तांणी केल्या दॅट ऑल्सो हॅव कॉन्ट्रिब्युटेड टू द फायनान्शियल कॉलॅप्स ऑफ द स्टेट दे आर इनहेरिटींग अ गव्हर्मेंट वीच वील बी डिफिकल्ट इवन फॉर द गॉड्स टू हँडल अशें सिच्युएशन ते करूंक लागले So you are saying that financially imprudent schemes. Imprudent schemes. And there is absolutely lack of application of mind before anything. See, लाडली लक्ष्मी जेन्ना आमी सांगले why do you link it to marriage? Link it to education. They said no, लक्ष्मी ती हांकां हिंदू धर्माचे देव आनी देवयो याद हाडटात ते लोकांच्या कानान घालपाक पूण जेन्ना आमी देव बांदपाचे नाल्लाचे आमी हे म्हणटात मरे श्रीफळ म्हणून ते घेवन हांचे सगळ्यांचे सत्कार जाल्ले आहा माड जेन्ना कापपाक परमिशन दिता ते परमिशन एक दिल्ली पार्टी जैन म्हणटा ताका फायदो जावपाक दिना 18 तारखेक डिसिजन कॅबिनेट घेता की माड हें झाड न्ही म्हणून 21 तारखेक इन्व्हेस्टमेंट प्रमोशन बोर्ड डिसिजन घेता पॉलिसी डिसिजन टू मेक टू शो वन एरिया इन सांगे एज अ इंडस्ट्रियल झोन आणि 22 तारखेक तांचो स्टेटमेंट काडटा तो वाणी एग्रो म्हणटा तो की आतां आपल्याच्यान माड मारूंक जाता सो दॅट मिन्स दीस पॉलिसी डिसिजन्स आर बींग टेकन ओनली टू बेनिफीट पीपल हू आर नॉट रेजिडंट्स ऑफ द स्टेट नॉट इवन गोंयकार न्ही सोडूच गोंयकारांचे तांकां पडूनच वचूंक ना ते गोंय विकपाक तांणी काडिल्लें आहा आनी आतां रिजनल प्लॅन जे भशेन तांणी ओपन केला मनोहर पर्रीकार सदांच म्हणटालो की रिजनल प्लॅन आपूण ओपन करना कित्याक मायनींग रिज्यूम जावंक जाय म्हणून आतां मायनींग खंय रिज्यूम जाला मायनींग रिज्यूम जायनासतना तुमी रिजनल प्लॅन ओपन केला आनी मायनींग रिझम्पशन इज ऑल्सो इररिस्पॉन्सिबिलिटी डन इट इज नॉट बेनिफिटींग द सन ऑफ द सॉयल